रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत. आज आपण शेवगाव तालुक्यातील कांबी हातगाव शिवारामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत आणि आज योगेश सर त्यांच्यासोबत मिरग्या बहार नियोजनावर चर्चा करतील. सर, आपलं नाव काय? महालिंग दत्तू डोंगरे. सर, आपलं? रमेश साहेबराव दुसंगे. तर सर, काय नियोजन आहे आज? नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला आता ह्या बागेमध्ये आंब्या बहाराची फूट कमी आहे, तर ह्या बागेमध्ये आपल्याला मृग बहाराचं नियोजन करायचं आहे, बरोबर आहे? आता त्याच्या अगोदर थोडंसं शेतकऱ्यांशी बोलू की आपले 2-2.5 महिन्यामध्ये जी ट्रीटमेंट चालू होती याच्यामध्ये झाडामध्ये झालेले बदल विचारू आणि मृग बहाराचं नियोजन कसं करायचं त्याच्यावर चर्चा करू. काय बदल वाटले तुम्हाला 2 महिन्यामध्ये? 2 महिन्यात असं झालं की पाण्याची संख्या वाढली, पाण्याची रुंदी वाढली आणि पाऊस काळात पाऊस जास्त झाल्यामुळं पानं जास्त नव्हती. पानगळ जास्त झाली. हा, पानगळ जास्त झाली आणि फुल बी लागलं नाही. ते आहे तेवढ्या मालात ह्यांनी जो माल लागलेला आहे ते माल गळून नाही दिला. मस्के सरा संग आम्ही जी ट्रीटमेंट घेतली त्याच्यामुळं. शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे पावसाच्या काळामध्येच बाग ताणावर गेलेले होते, त्यामुळे पानगळ जास्त झाली आणि तानाचं नियोजन शेतकऱ्यांना जमलं नाही. त्यामुळे बरेचसे बाग आंब्या बहार फोडीमध्ये फेल झाले होते. तर आपला पण बाग एक तशाच प्रकारे थोडासा कमी फूट होती आणि जे फळ लागलं ते फळ टिकून राहिलं मस्के सरामुळं, की त्याच्यात गुंडी गळ झाली नाही, काही नाही. फूट कमी असल्यानंतर गळ कमीच असते बागेमध्ये. पण आता इथून पुढं आपल्याला जे मृग बहाराचं नियोजन करायचं, या बागेमध्ये आपल्याकडे ड्रीप नाही आहे, बरोबर? नाही, बरोबर आहे. आता जे फ्लड पाण्यावर आहे, आता आपल्याला मृग बहार नियोजन करत असताना बागेला एप्रिल-मे मध्ये योग्य ताण येणं गरजेचं आहे, बरोबर. आणि मग ते ताण देण्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागेल. पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे आणि ते पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला पाणी दम्मादम्माने कमी करायचं. आता 15 एप्रिलपासून 1 मेपर्यंत आपलं दम्मादम्माने पाणी कमी झालं म्हणजे ते मग जसा ट्रेस पाहिजे तसा बागेमध्ये आपल्याला यायला चालू होईल आणि तिथून पुढं आपला तो ताणावर गेला पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, ज्या बागेमध्ये फूट कमी आहे यावर्षी, त्यांनी पाणी बंद करायचं हे त्यांच्या जमिनीच्या पोतानुसार ठरवायचं आहे. जिथं हलकी जमीन आहे तिथं ताण एक 25-30 दिवसाचा भरपूर होऊन जातो, कारण हेवी टेम्परेचर असतं मेमध्ये. आणि जिथं भारी जमीन आहे तिथं तुम्ही ताण एक 35-40 दिवसाचा द्या आणि त्या पद्धतीत नियोजन करा. म्हणजे तुम्ही पाणी तुमच्या बागेमध्ये कमी करणं हे 15 एप्रिलपासून सुरुवात करा, 25 एप्रिलपर्यंत बंद करा. 20 एप्रिल 25 एप्रिलपर्यंत ते पाणी कमी करत आणा आणि तिथून पुढं बाग ताणावर सोडा. आता बाग ताणावर सोडत असताना सुरुवातीला बाग स्वच्छ होणं गरजेची, म्हणजे मेहनत होणं गरजेची बागेमध्ये. त्याचसोबत बागेमध्ये छाटणी पण महत्त्वाची, कारण जी रोगीट काडी बागेमध्ये असते जुनी, जी वाळलेली काडी, त्याची छाटणी होणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग बागेमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक याच्या फवारण्या होणं पण गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपण हे पाणी कमी करत असतो बागेमध्ये, त्यावेळी आपल्याला जिथं ड्रीप व्यवस्थापन नाही तिथं आपण जेव्हा पाणी शेवटचं बंद करायचं तेव्हा आपण शेणखतासोबत सिंगल सुपर फॉस्फेट बागेत फेकून द्यायचं आपल्याला, बरोबर आहे? आणि जेव्हा वापसा कंडिशनवर बाग येईल तेव्हा आपल्याला मेहनत करून घ्यायची. ती मेहनत झाल्यानंतर तुम्ही टाकलेलं शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट तुमचं ते मातीमध्ये मिक्स होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला सऱ्या पाडून बाग तानावर सोडून द्यायचं. सरी पाडून घ्यायची, मेहनतीमध्ये आडवा उभा दोन्ही रोटा दोन्ही घ्यायचा, करून घ्यायचं आणि सरी पाडून बाग तानावर सोडून द्यायचा. कारण येणाऱ्या काळात पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर ती सरी असल्यानंतर ते जे अवांतर पाणी असतं ते बागेच्या बाहेर निघून जातं आणि जमिनीतून पाण्याचं निचरा व्यवस्थित होऊन जातो, बरोबर आहे? आणि याचसोबत आता जेव्हा ताणाचा काळ असतो, आपलं हे मेहनतीचा टप्पा झाला, खताचं हे व्यवस्थापन झालं, त्यानंतर जेव्हा ताणाचा काळ चालू होऊन जातो, मग आता पुढच्या ताणाच्या काळामध्ये आपण जी वाळलेली काडी बागेमध्ये, जी रोगीट काडी, ती पूर्ण साफसफाई करून घ्यायची, छाटणी करून घ्यायची त्याची. त्यानंतर मग तुमचं बुरशीनाशक, कीटकनाशक याच्या फवारण्या बागेमध्ये, त्याचसोबत स्टोरेजच्या फवारण्या. आता स्टोरेज फवारणीमध्ये तुम्ही NPK देऊ शकता, म्हणजे वॉटर सोल्युबल ग्रेडमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारण्या देऊ शकता, PGR देऊ शकता, जिब्रॅलिक ॲसिड तुम्ही चांगल्यापैकी वापरू शकता. GA चे 1-2 स्प्रे झाले तर येणाऱ्या काळामध्ये फूट चांगली निघते बागेमध्ये. आणि जो आपण मृग बहार नियोजन करत असतो याच्यामध्ये 2च टप्पे महत्त्वाचे. एक तर बागेमध्ये किंवा काडीमध्ये अन्नद्रव्याचा योग्य साठा आणि बागेमध्ये योग्य ताण, या जर 2 गोष्टी व्यवस्थित साधल्या तर येणाऱ्या काळामध्ये
जूनमध्ये आपण जेव्हा मृग बहाराचं नियोजन करतो जून जुलैमध्ये एक जूनच्या पहिल्या आठवड्यात बागेच्या स्थानाच्या स्थितीनुसार आपण बागेला हलकं पाणी देऊन पुढं मग आपलं जे बहाराचं नियोजन आहे त्या पद्धतीत आपल्याला करायचं आहे. तर ह्या पद्धतीत शेतकरी मित्रांनो आपण मृग बहारासाठी नियोजन करावं. पाऊस कधी येईल हे माहीत नसतं आपल्याला, तरी आपण आपल्या प्रतीने प्रयत्न करायचा की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं हा, आहे. एक दोन चार ज्या गोष्टी त्या गरजेच्या आहे. काय की सुरुवातीला मी जसं सांगितलं तसं आपण शेणखत जे आपण डिकम्पोस्ट केलेले शेणखत आहे त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीत फेकून द्यायचं. त्यानंतर आपल्या जमिनीत मेहनत होणं गरजेची, बाग स्वच्छ असणं गरजेचं आहे. बाग स्वच्छ झाल्यानंतर लगेच आपण ते जे काही दांड वगैरे आहे ते पाडून घ्यायचं, किंवा ते आपण जूनच्या सुरुवातीला जरी पाडलं तरी काही अडचण नाही. परंतु काय होईल, शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट फेकल्यानंतर तुमचे जर रोटा झाला तर ते मिक्स होऊन जाईल जमिनीमध्ये. बरोबर आहे. ह्याच्यात कोंबडी खताचा काही उपयोग करते ना आपल्याला तुम्हाला शक्यतो सुरुवातीला भरखतच भरायचे असतात. असं आहे का? तुम्हाला रासायनिक खताची शिफारस विद्यापीठ जेव्हा ताण तोडायचा असतो किंवा दुसऱ्या पाण्यानंतर तेव्हाच करतं. बरं. बरोबर आहे. अरे ह्या दोन गोष्टी करायच्या आपल्याला. आणि याच्यानंतर बागेमध्ये जी तुमची वाळलेली काडी हां. जी खराब झालेली काडी आहे किंवा रोगीट काडी आहे, ती पण कट होणं, ती छाटणी होणं गरजेची आहे. त्यानंतर त्याच्यावरती फवारण्या, बरोबर बोरडची वगैरे हां, त्याचे ते बुरशीनाशकचे जे शिफारशीनुसार जे कीटकनाशक बुरशीनाशकची फवारण्या असतील त्या होणं गरजेचे आहे. आणि हे पाणी बंद करत असताना एक टप्पा हा महत्त्वाचा आहे. हे पाणी बंद करत असताना जिथं ड्रीप व्यवस्थापन आहे तिथं ते जमिनीतून 05234 सोबत काही अन्नद्रव्य बागेत देऊ शकतात. सूक्ष्म अन्नद्रव्य असो, काही PGR असो, काही अपटेकिंगसाठी असो, ते जमिनीतून देऊ शकतात, जेणेकरून बागेमध्ये स्टोरेज चांगलं राहील. आणि मग त्यानंतर हे सिंगल सुपर फॉस्फेट शेणखत फेकून त्यांनी मेहनत करून ती बाग तानावर सोडायची. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा तानाचा कार्यकाळ राहील तेव्हा जसं शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्य NPK आणि जिब्रॅलिक ॲसिड याचे जर 1-2-3 स्प्रे जर बागेमध्ये योग्य नियोजनानुसार जर झाले तर येणाऱ्या काळामध्ये जूनमध्ये फूट चांगली निघते बागेमध्ये. आणि बागेमध्ये ट्रेसही चांगला होतो, ताणही दिसतो. आणि जशी जशी पानं पिवळी पडायला लागली त्यानुसार मग पुढं कीटकनाशक बुरशीनाशकचं तुम्ही शिफारशीनुसार स्प्रे घ्या. योगेश्वर, आता जसं आपण आज आहे 7 एप्रिल, ज्या बागांमध्ये अडकण्याचा माल असतो किंवा हस्तबहाराच्या आसपासचा जो माल असतो त्यांनी कसं नियोजन करावं? नाही, त्यांनी अगोदर सर बाग हार्वेस्टिंग करून घ्यावा जो जुना माल आहे बागेमध्ये, कारण त्याच्यामध्ये भरपूरशी रोगीट फळं असतात. कारण मधला जो तानाचा टप्पा गेलेला असतो आंब्या बहारात त्यावेळी रोगराई वाढलेली असते. त्यानंतर ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये मंगोमाईट असो, रस शोषक किडी, थ्रिप्स वगैरे याचे अटॅक वाढलेले असतात. मग ते आपला जो रनिंग बहार आहे किंवा येणाऱ्या बहारामध्ये तो आपल्याला घातक आहे. त्याच्यामुळे त्याचं हार्वेस्टिंग करावं. त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर काय होतं, त्याची जी काडी आहे किंवा ते फळ तुटल्यानंतर त्याच्या मागं जे डोळा असतो काडीवरती त्याच्यामध्ये पण स्टोरेज तयार व्हायला चालू होऊन जातं. झाडामधलं जे स्टोरेज ते फळं वाढतात ते थांबून जातं आणि झाड एक योग्य काडी तयार करतं. आणि मग येणाऱ्या बहारासाठी ती काडी मॅच्युअर्ड राहते आणि पुढं फूट चांगली निघते. त्यामुळं हा जो जुना बहार आहे किंवा जुना माल आहे तो बागेतला हार्वेस्टिंग होणं गरजेचं आहे यावेळी. चालेल. पण आता नियोजन लक्षात आलं. हो. इथून पुढे आपल्याला या बागेमध्ये कसा मृग बहार निघतो, याचे टप्पे कसे नियोजनाचे करायचे हे पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण वेळोवेळी दाखवू. आणि ज्या शेतकऱ्यांना मृग बहार फोडायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ बघावा. याच्यामध्ये जे नियोजन दिलेले त्या पद्धतीने नियोजन केलं तर 100% पुढं आपली फक्त जे पाण्याचं नियोजन आहे सर बहार फोडताना ते जूनमध्ये जास्त लेटपर्यंत नको जायला. जूनच्या पहिल्या आठवड्यात 10 जूनपर्यंत पाणी त्याच्यासाठी आपण बागेमध्ये एक पडलं सेपरेट व्हिडिओ पाहिजे. नंतर आणि बनवूया. त्याच्यासाठी आपण सेपरेट पुढचा व्हिडिओ बनवू. तुमचा काही प्रश्न होता? नाही, म्हटलं हे अशा ज्या मध्ये जे पाण्याचे निचरा करायसाठी जे सऱ्या पाडतो ना हां हां. ते ह्याच प्रमाणात पाहिजे की याच्यापेक्षा जास्त खोली असली तर? नाही हे बघा, आता हा जो चढ आहे योग्य आहे. आता हां इकडून पाणी खाली उतरतच या भागामध्ये. हां, बरोबर बरोबर. आहे. हे हिचं पाणी हां. जास्त पाणी काळ्यात हे पाणी याच्यात निचरलं पाहिजे. हो, निचरा झाला पाहिजे म्हणून तर सरी पद्धत असते हां. मोसंबीमध्ये. सरी आणि आळे त्यानंतर योग्य ते समजा पद्धतीने बरोबरच पाहिजेत. आहे की. हो, तुमचं नियोजन बरोबर चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद. राम राम. राम.